रामकृष्णारी मंडळी, मी किशोरी तेरवणकर जर्नी विथ किशोरी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करते. मंडळी, सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच मी आता मुंबईवरून आले आणि आता सगळीकडे आमच्याकडे गुढीची तयारी चालू आहे. आधी आता पप्पाने गुढीची काठी वगैरे तर काढून ठेवली आहे, अजून फुलं वगैरे सुद्धा आणायची आहेत. आताच मंदिरातून होळी वगैरे तोडून आलेत, तर आता होळीची तयारी करू, गुढीची तयारी करू. चला तर मग. इकडे गुढीचा कलश पण आणला नाही आणि ही गुढीची साडी आता बघू कशी करते मम्मी. मी गुढीची काठी पण आणलेली आहे, तिथे फुलं सुद्धा आणून ठेवले आहेत. तयारी हळूहळू चालू आहे, होते बघू. भाऊ इथे फुलं घेऊन आलाय गुढीसाठी आणि मम्मी इथे गुढीची साडी बनवते, म्हणजे निर्या काढते. तो येईल बरोबर त्याच्यात. मग लगेच कधी जोडतात माहितीये? सकाळी सूर्य उगवायच्या आधी. मग नाही आपलं ठेवी डुकरामापर्यंत दे. कढी आहे ना, कडे त्या साईडला. घरामध्ये बाळ होते मी. आता मग मुदो वर घे का भाऊ डायरेक्ट उभी करत. भारी झाली. वर पण नारळ आहे तिच्यावर. हा ना रे, हा बरोबर वरती जाय. हा ओपा अजून फिरवा. हा पडत नाही पण हा अशी राहू दे. आता खालच्या बाजू गेली. तर मंडळी, इकडे आमची आता गुढी उभी राहिली आहे आणि अजून मी तिथे गुरूंची सुद्धा बघितले, गुरूंची पण गुढी उभी राहिले. बघूया अजून कोणाकोणाची राहिले ते पण बघून येऊया. तिथे तिथे गुरूंची पण गुढी उभी झाली आहे आणि इकडे आता सिद्धूंच्या गुढीची तयारी चालू आहे. हे सिद्धू लवकर कर. इकडे सिद्धूंच्या गुढीची सुद्धा मस्त तयारी. सिद्धूंच्या इथे मस्त रांगोळी काढलेल्या भारी. भाऊ हे चित्र कोणाचं काढले, सिद्धूचा की सिद्धू? सिद्धू ह्या काय लव व्यू कोणाचा काढून ठेवलं तिथं, सिद्धूचा? त्या सिद्धूंची सुद्धा गुढी उभी राहिली. हा झाली आहे बरोबर. इकडे निकितांची सुद्धा गुढी उभी राहिली आहे. निकिताची मम्मी निकिताचे बाप्पा पण तयारी करत आहेत. तर मंडळी, इकडे आता दिलीप दादांची म्हणजे अण्णांची सुद्धा गुढी उभी राहते इकडे आणि अण्णा आंघोळ करून आता गुढी उभी करायला आलाय.
अरे सुत्तळ घे. हार बघ, हार कोणी वळला आणि तू वळला की पक्क. तर मंडळी आता या टेरेसवरून सगळ्यांच्या गुड्या दिसतात आपल्याला क्लिअर. इकडे गुरूंची गुढी आहे, नंतर इथे निकितांची आहे, इकडे सिद्धूंची आणि तिकडे दिलीप दादांची. आता सगळ्यांच्या गुड्या उभ्या करून झाल्या, अजून पूजा वगैरे सगळ्यांच्या बाकी आहेत. अजून बाकीच्यांच्या त्या साईडच्या एवढ्या नाही दिसत आहेत, पण जेवढे आपल्या इथून दिसतात तेवढे दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला आहे मी. तर मंडळी आता पप्पांची पूजा वगैरे चालू आहे इकडे. मध्ये पूजा करत आहेत. तोपर्यंत मी ही मामीची भेट आहे ती देऊन येते. चला. तर मंडळी आता मी इकडे मामाच्या इकडे आली होती आणि त्यांची सुद्धा गुढी उभी झाली आहे. आणि इकडे ह्या मामाची पण गुढी उभी झाली आहे. आता रस्त्याने जेवढ्या जेवढ्या गुड्या दिसतील तेवढ्या मला दाखवत जाते. चा. तर मंडळी आता पूजा वगैरे नैवेद्य वगैरे सगळं करून झालं आहे आणि आता आम्ही जातो आहे बागेत आणि काजू घेऊन यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जी काजू घेऊन आल्यानंतर पुढची जी प्रोसेसिंग आहे ना ती पण तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता डायरेक्ट भेटू बागेत गेल्यावरती. तर मंडळी बागेत येऊन खूप टाईम झाला होता, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट नाही केला कारण इथे येईपर्यंतच खूप लेट झाला आणि आता 3 वाजले, त्यांना घरी जायचं टायमिंग आहे. तर इकडे आमचे काजू वगैरे सुद्धा निवडून झालेत. तिकडे एक पिशवी ठेवलेली आहे आणि अजून थोडेसे बाकी आहेत, ते अजून काढतायत. आता हे काजू घरी नेऊन 2-3 दिवस पूर्ण वाळवावे लागतात आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्यावरती प्रोसेस केली जाते. तर आता हे काजू घरी घेऊन जाऊ आणि त्याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला घरीच दाखवते. चला. जेव्हा आपण काजू बागेतून घेऊन येतो त्याच्यानंतर असे 2-3 दिवस इथे वाळवले जातात. त्याच्यानंतर 2-3 दिवस चांगली 2 ऊनं लागल्यानंतर त्यांना गोणीमध्ये भरून ठेवलं जातं आणि त्याच्यावरती पुढची प्रोसेसिंग केली जाते. आता हे काजू सुकवले आहेत, त्याच्यानंतर पुढची प्रोसेसिंग त्याच्यावरती होईल. त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ मी बनवेनच. आणि आज पाडव्याच्या मुहूर्तावरच म्हणजे आम्ही 2 वर्षापूर्वी पाडव्या दिवशीच हा व्यवसाय सुरू केला होता आणि त्याच्यानंतर आता हे 3रं वर्ष आहे. तर आता थोडेसे पॅकिंगसाठी घर ठेवलेले होते काजू, तर त्याला थोडेसे पॅकिंग करूया आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओला एंड करूया. तर मंडळी आता इकडे आपले काजू घर पॅकिंग करून झालेत. हे सगळे सालवाले घर आहेत आणि हे सगळे आता पॅकिंग करून हे सेलिंगसाठी रेडी झालेत. आता पुढे आता कामाला सुरुवात होईल, त्यात तुम्हाला दिसेलच की बाकीचे घर, पॉलिशीचे घर आणि सालवाले घर याच्यात काय काय फरक असतो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर मंडळी कालचा व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता कारण काल पॅकिंग वगैरे सगळंच होतं आणि पॅकिंग वगैरे झाल्यानंतर सुद्धा सगळं आवरायचं होतं, त्याच्यामुळे खूप लेट झालेला. तर आपला कालचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.